आज सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी संस्था पुणे, निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी संघटना वर्धा आणि अशा 36 जिल्ह्यातील संघटना आणि राष्ट्रनिर्माण संघटन अंतर्गत महाराष्ट्र पोलीस परिवार पोलीस मित्र न्याय संघर्ष समितीतर्फे मी निलेश नागोलकर वाणी संपत जाधव अशा अनेक लोकांनी मिळून हा मोर्चा काढलेला आहे। सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण योजनेचा फायदा मिळाला पाहिजे। पोलिसांची 8 तासाची ड्युटी झाली पाहिजे। आंध्र तेलंगणाच्या धर्तीवर पोलिसांची पगारवाढ झाली पाहिजे। पोलिसांना 15% आरक्षण मिळालं पाहिजे। अशा अनेक मागण्यांसाठी आमचं हे आंदोलन सुरू आहे। कार्यरत पोलिसांना 8 तासाची ड्युटी मिळाली पाहिजे। 8 तासाच्या वर ड्युटी केल्यास त्यांना ओव्हर टाइम भत्ते मिळाला पाहिजे आणि महसूल श्रेणी आणि पोलीस विभाग ही एक श्रेणी आहे। किमान त्यांना महसूल श्रेणीप्रमाणे पगार मिळाला पाहिजे किंवा आंध्र तेलंगणा धर्तीवर पगार मिळाला पाहिजे। याचप्रमाणे कार्यरत पोलिसांना डीजी लोन प्रलंबित आहे। सध्या डीजी लोनचा मोठा प्रश्न हा प्रलंबित आहे। डीजी लोन त्यांना सँक्शन करून देण्यात यावे। सोबतच SRPच्या जवानांना ट्रॅव्हलिंग अलाउन्स हा 120 रुपये मिळतो, त्यांना किमान 300 रुपये मिळायला पाहिजे। SRPच्या जवानांना सतत फिरता जॉब असल्यामुळे त्यांच्या मुलांना शाळेत ऍडमिशनचा प्रॉब्लेम जातो। त्यांना केंद्रीय महाविद्यालयामध्ये त्यांना रिझर्व्ह कोटा असायला पाहिजे आणि राज्यातील पोलिसांना एक गृहमंत्री तक्रार निवारण पेटीचे गृहमंत्री साहेबांनी आयोजन केलं पाहिजे, जेणेकरून आमच्यासारख्या संघटनाचे आज मोर्चे काढत आहेत अशा मोर्चे काढण्याची गरज नसली पाहिजे। महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यरत पोलीस किंवा सेवानिवृत्त पोलीस आपल्या समस्या घेऊन गृहमंत्री तक्रार निवारण पेटीमध्ये टाकेल। यासाठी गृहमंत्र्यांनी एक सेपरेट सचिव पदाचा अधिकारी तिथे नियुक्त करावा आणि पोलिसांच्या समस्या तोंडावर द्यावा।